नमो बुद्धाय. जय भीम मित्रमैत्रिणींनो. गेल्या भागात आपण माता विशाखा यांना मिगार माता हे नाव कसे पडले हे ऐकले. आज आपण ऐकणार आहोत दानामध्ये अग्रेसर माता विशाखा. एकदा माता विशाखा विहारामध्ये प्रवचन ऐकायला गेली होती. तेव्हा ती आपला अप्रतिम मौल्यवान सर्वात सुंदर हार विहारातच विसरते. जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा तिच्या लक्षात येते की आपण हार विहारातच विसरलो आहोत. ती आपल्या दासीला बोलावते व विहारातून हार आणावयास सांगते. दासी जेव्हा विहारात जायला निघते तेव्हा माता विशाखा तिला म्हणते, हार जर आपल्या जागेवर असेल तर तू तो घेऊन ये, पण जर का तो हार भंते आनंद यांनी उचलून ठेवला असेल तर तो आणू नकोस. जेव्हा दासी विहारात जाते तर तो हार भंते आनंदने उचलून ठेवला असतो. ती हार न घेताच परत येते. नंतर माता विशाखा भगवंतांकडे जाते व म्हणते, भगवंत, या हाराला भंते आनंद यांचा स्पर्श झाला, तो आता मी परिधान करू शकत नाही. भगवंत म्हणतात, विशाखे, मी या हाराचे काय करू? तो हार तू घेऊन जा. विशाखा तो हार घेते व संपूर्ण श्रावस्तीतील सुवर्णकारांकडे हार विकण्यासाठी जाते. परंतु तो 9 करोडचा हार कोणीही विकत घेत नाही, कारण तो खूप मौल्यवान करोडोंचा हार असतो. तो विकत घेणारा श्रावस्तीमध्ये कोणीही श्रीमंत व्यक्ती नसतो. शेवटी माता विशाखा तो 9 करोडचा हार स्वतःच विकत घेते व भगवंतांकडे जाते. भगवंतांना म्हणते, हा हार मीच विकत घेतला, तर मी आता काय करू? याचे करोडो रुपये आले आहेत, मला सांगा मी याचे काय करू? भगवंत म्हणतात, भिक्खू संघासाठी विहाराची निर्मिती कर. असे म्हटल्याबरोबर ती श्रावस्तीच्या समीप 7 करोड रुपये खर्चून विहारासाठी जागा घेते व विहाराची निर्मिती करीत असते. भंते सारीपुत्त व मोग्गलायन यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्वाराम विहाराची निर्मिती केली जाते. 3 मजली पूर्वाराम विहार तयार केले जाते. प्रत्येक मजल्यावर 500 खोल्या म्हणजेच रूम काढून अत्यंत भव्य दिव्य विशाल अशा विहाराची निर्मिती करून भगवंत व भिक्खू संघाला ती समर्पित करते. आणि विहार समर्पण केल्यानंतर भगवंत 6 वर्षावास या विहारात करतात. माता विशाखा खूप प्रेमळ, करुणावंत, उदार मनाची असते. तिच्यामध्ये खूप करुणा असते. माता विशाखाची एक मैत्रीण असते. ती विचार करते की विशाखाने इतके करोडो रुपये खर्च करून पूर्वाराम विहाराची निर्मिती केली आहे. या कुशल कर्मात, पुण्यकर्मात आपलाही थोडासा वाटा असावा असे तिला वाटते. म्हणून ती 1,00,000 मोलाचा गालिचा घेऊन येते व विशाखाला म्हणते, मी हा गालिचा खूप श्रद्धेने आणला आहे, कुठे टाकू तू सांग. विशाखा मनात विचार करते, मी जर तिला म्हटले या विहारामध्ये गालिचा टाकण्यासाठी आता कुठेही जागा उरलेली नाही तर ती अत्यंत दुःखी होईल. विशाखा तिला म्हणते, तुला जिथे कुठे टाकावा वाटत असेल तिथे तू टाक. जेव्हा ती विहारात 3ही मजल्यावर जाते, प्रत्येक रूममध्ये फिरते, तिला कोणतेही स्थान रिकामे दिसत नाही. प्रत्येक मजल्यावर उच्च प्रतीचे गालिचे विशाखाने अगोदरच टाकलेले असतात. त्यामुळे मैत्रीण अत्यंत दुःखी होते. तेवढ्यात भंते आनंद येतात व तिला दुःखी होण्याचे कारण विचारतात. ती म्हणते, माता विशाखाने निर्माण केलेल्या विहारामध्ये मला पुण्यकर्म करायचे आहे, परंतु मी हा आणलेला गालिचा टाकण्यासाठी कोणतेही स्थान रिकामे नाही. भंते आनंद तिला म्हणतात, चल मी तुला जागा दाखवितो. आणि तिला पुष्करणीच्या बाजूला जागा दाखवतात, जिथे भगवंत व भिक्षू संघ पाय धुवून येतील आणि सर्वात अगोदर ते तुझ्या गालिच्यावर पाय ठेवतील. तिला खूप आनंद होतो. भंते आनंद तिला जागा दाखवताना माता विशाखा विचारात पडते, हे स्थान माझ्याकडून कसे सुटले? 9 करोड रुपये खर्च करून माता विशाखाने विहाराची निर्मिती केली, परंतु विहारामध्ये
प्रवेश करत असताना भगवंत सर्वात अगोदर आपल्या मैत्रिणीने टाकलेल्या गालिच्यावर सर्वात अगोदर पाय ठेवणार व नंतर विहारात प्रवेश करणार याचा तिला खूप आनंद होतो. तिला प्रसन्नता वाटते कारण तिच्या मनात अनंत असीम अशी करुणा असते. आपण निर्माण केलेल्या विहारात तिला देखील पुण्यकर्म करण्याची संधी मिळाली याचा तिला आनंद होते. माता विशाखा ही बौद्ध साहित्यातील अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. या बुद्धकालीन स्त्रीरत्नास मी त्रिवार वंदन करते. धन्यवाद.